नमस्कार मित्रांनो, आपण तर मित्र राघवेंद्र चव्हाण. आपण जात आहोत सध्या रेस्क्यू साठी. जे मॅट उंदरांना चिटकण्यासाठी राहते, त्याला एक साप चिटकला म्हणून आलेला आहे आपल्याला एडीएम मधून. तर आता जातो आपण, बघू आता ते कशामध्ये चिटकले, त्याला घेऊन जाऊया आणि त्याला मोकळं म्हणजे त्याला खटके पण आहेत काढूया. आता जंगलामध्ये तिकडून घेऊया. चला सांगू. सेव कर, सेव कर सेव. राघव चव्हाण. हॅलो. मित्रांनो इथे शेकड कसं अडकायलाय. सिवर नाही, माझा व्हिडिओ काढा काही प्रॉब्लेम नाही. बघा मित्रांनो, शेकड किल्ली आहे विरुळामध्ये, त्याला ह्याला अशा पद्धतीनं अडकलं मित्रांनो. ह्याला इथून घरी घेऊन जायचं आपल्याला, आणि नंतर ह्याच्या बॉडीवरचं जे चिकटपणा आहे ते सगळे काढावं लागतं आपल्याला. पॅड साईज घेऊन जावं लागतं. तेवढं नसतं. आता नदीला नाही, त्याची फडी निघत नाही म्हणलं. बारकच होतं का पहिलं डेंजर आहे मित्रांनो. आता ह्यांनी उंदीर चिटकण्यासाठी केलेलं आहे. प्रत्येक कंपनीमध्ये हे ट्रॅप लावणं गरजेचं असतं मित्रांनो. आता त्यांनी केले त्या ह्याच्यासाठी, आणि अडकून मिरच्या बचारा बसला. अरे यार, पडवलं चिटकत वक्त ती तसं कातडं निघतं इतकं भारी असतं. याला सध्या तात्पुरतं असं काढतो पण त्याच्या हाताला चिटकत बाहेर ते फक्त निघत नाही. नाही घालतं आता नाही काही होत नाही. मी याला का घेऊन जाऊन काढतो याला. फक्त बघू शकता माझा पूर्ण हात चिटकायले. फक्त असतंय ते अंगुलच वाटतं. त्या हाताला तुमच्या प्याडचं चिटकत वक्त बघा हवा चेक करायला. हवा चेक करायला त्याला काही असे नाही चित्र हे घ्या ना, दाबून घ्या. कुठेही अशी साप प्रॉब्लेम मध्ये असतील तर जवळचे कोणी सर्पमित्र आहेत, वन विभागाचा नंबर आहे 1926, यांच्याशी संपर्क करा, जेणेकरून असे जीव वाचले पाहिजे मित्रांनो. तसाला आता ह्याला घरी घेऊन जाऊया, आणि ह्याच्या अंगावरचं जे मॅट आहे म्हणजे चिकट झालेला आहे ती काढूया आधी, म्हणजे हा सुरक्षित, आणि नंतर ह्याला नेचरमध्ये सोडून देऊया. चला तर मित्रांनो, आपण सकाळी एडीएम कंपनीमधून जो साप घेऊन आलेलो आहोत, त्याला ह्या भरणीमध्ये घेतलं होतं आपण. आता ह्या सापाला इथून काढतो आहोत. पूर्णतः चिटकून बसलेला आहे तो. आता त्याला इथून काढूया, आणि त्याला ऑइल लावून म्हणजे तेल लावून, खोबर तेल प्रॉपर ह्याच्या अंगावरची जी चिकटपणा आहे ते काढून टाकूया मित्रांनो आपण. ह्याच्या आधी आपण हे काढलेला आहे, आणि हा जो साप आहे मित्रांनो पूर्णतः बिनविषारी जातीचा साप आहे मित्रांनो. नालीमध्ये वगैरे राहतो असतो हा. ह्याला चेकड किलबॅक म्हटलं जातं ह्याला. तुम्ही बघू शकता, त्याला काहीच करता नाही, एवढं चिकट झालेली आहे भरणी.
आणि सर्वात जास्त प्रमाणात चावत असतो मित्रांनो हा साप. शिकारच्या शोधामध्ये आला असेल मध्ये आणि अडकून बसला. ते बघा तुम्ही त्याच्या अंगावर किती चिकटपणा घुसलेला आहे, चिकट बसलेला आहे, निघता निघत नाही ते. आपल्याला घासावं लागत आहे त्याचे. याच्याने ह्याच्या स्किनला काही प्रॉब्लेम होत नाही, कारण की याच्या सापाची जी स्किन असते खूप सेन्सिटिव्ह असते मित्रांनो. मला कधी चिकटलेला आहे, तो किती चिकटलेला आहे. पेपर येतात. तास जरा चेंज झाला मित्रांनो. तो आपल्याला चावायला बघणार आणि आपण त्याला 100% काढायचा प्रयत्न करतो. हे बघा किती चिकट आहे. आणि ह्याला म्हणजे भीती तर वाटली या सापाला, तर नाहीतर ह्याला पकडण्याचा प्रयत्न तर केला, एवढा घाण सुरतो मित्रांनो हा. आपल्या जे फिकल मेटल आहे ना अनस त्या थ्रू तिला कोण हाती लावू नये. ते बघा आहे ना चावायचं होती. पेपरला असा चिटकला तर एवढं चिटकलेलं जातं, त्या मॅटला काय चिटकला असेल. मित्रांनो एकतर ही जात एवढी ऍक्टिव्ह आहे आणि त्यावर हा एवढं ही त्रास देतोय आणि त्याच्यावर आपले हात जे आहेत ते निष्ठत आहेत. पण काढावं तर लागलंच मित्रांनो, नाहीतर ह्याचे हा कुठेतरी चिटकून जाईल आणि ह्यानं स्वतःचा जीव स्वतःहून घेईल. तो वारंवार म्हणतोय जे असे उंदे माऊस पॅड आहेत त्याचा वापर खूप कमी प्रमाणात करा मित्रांनो, कारण की त्यामध्ये फक्त पॅडमध्ये उंदीरच चिटकेल ह्याची गॅरंटी नसते. कधी कधी असे जीवही चिटकत राहतात. त्याचा एवढा बेकार स्मेल मारतोय मित्रांनो, मी तुम्हाला सांगू शकत नाही, एवढा स्मेल डेंजर मारतोय. तरी आपल्याला काढावं तर लागलंच ह्याला. त्यावर आपल्याला बाईट ही खायची नाही. हे बघा किती चिकट आहे. ह्याला न काढता ह्याला सोडलं नेचरमध्ये तो कसा जगेल.
साप पकडता येतं म्हणजे सर्पमित्र नाही मित्रांनो. त्या सापांची काळजी घेता येणं, त्यांना कशा पद्धतीने रेस्क्यू करून कुठे नेचरमध्ये सोडता येईल, आणि त्यांना काही अडचण असेल मुख्य प्राण्यांना त्यांची मदत करणं म्हणजे सर्पमित्र. हल्लीच्या काळामध्ये प्रत्येक जण स्वतःला सर्पमित्र म्हणून घेतात आहे. सर्पमित्र बनणं साधी गोष्ट नाही मित्रांनो. आपल्याला टायमातला टाइम काढून ह्याची सेवा कशी करता येईल, ह्याला मदत कशी करता येईल, त्याला सर्पमित्र म्हणतो मित्रांनो. एवढं आपण नाही बी म्हणलं 10 मिनिटं झाले आपण काढतोय तरी निघत नाही ते. आधी कसा होता मित्रांनो ना, आता बघा तरी आपल्याला अजून काढायचं मित्रांनो. आता आपण ह्याचे मित्र असलो तरी हा माणसाचा मित्र आहे असं नाही मित्रांनो. ह्याचं कर्म म्हणजे ह्याचं चावायचं काम आहे ते ह्यानं करणार. काही काही ठिकाणी ह्या सापाला, चेकड जातीच्या सापाला खाल्लं देखील जाते मित्रांनो. चला तर ह्याला इथून बरोबर काढलेला आहे. आता ह्याला काही प्रॉब्लेम नाही. असं सुरक्षित पद्धतीने ह्या सगळं जिंकू शकेल. सुरुवातीला आपल्याला चावायचा प्रयत्न करत होता, आता तुम्हीच बघा शांत झालाय. त्यांनाही माहीत झालं वाटतं की हा आपली मदत करतोय. चला ह्याला इथून घेऊन जाऊ, अशा ठिकाणी सोडून देऊ आता जिथे हा पूर्णतः सुरक्षित राहील. सेवर